नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पुण्याच्या 14 प्रकल्पांचा प्रारंभ करत स्मार्ट सिटी पथदर्शी मोहिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते काल उद्घाटन. जबाबदार प्रशासन, माफक दरात सेवा सुविधा, रोजगार आणि सर्वसमावेशक विकास या 4 स्तंभांवर स्मार्ट सिटीची संकल्पना साकारणार मुख्यमंत्री. काश्मीरमधल्या पंपोरमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, 8 जवान शहीद. आणि सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आता सविस्तर वृत्त. शहरीकरण ही समस्या नसून संधी आहे असं सांगत स्मार्ट सिटी जनतेच्या मनातलं आदर्श शहर घडवण्यासाठीची चळवळ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पुण्यातल्या बालेवाडी संकुलात स्मार्ट सिटी प्रकल्पातल्या पुणे शहराच्या 14 योजनांचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं केवळ निधी देणं आणि प्रशासनानं काही सुविधा राबवणं एवढीच ही योजना नाही, तर शहरांना आमूलाग्र बदलणारा हा प्रयोग आहे. या प्रकल्पाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद बघता ही योजना अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पूर्वी लोक मागासलेले आणि गरीब असल्याचं दाखवून निधी मागायचे. आता आपण अधिकाधिक स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत असं मोदी म्हणाले. मेरी स्मार्ट की कल्पना बड़ी सिंपल है जी. लोगों को पीने का पानी सफिशिएंट मिले. सोसाइटी के पहले वाले मकान को तो मिले और आखिर वाले मकान को न मिले, ऐसा नहीं होना चाहिए. बिजली सबको मिले, समान रूप से मिले. लोग सुविधा की आवश्यकताओं को आधुनिक ढांचे से परिपूर्ण करना, ये प्रयास है. एक ऐसी आर्थिक गतिविधि का केंद्र बने, डेवलपमेंट एनवायरमेंट फ्रेंडली हो, ग्रीन हो. गरीबी को पचाने की ताकत जितनी ज्यादा बढ़े, उतना शहर का विकास सही दिशा में है. वो जितनी गरीबी को पचा पाए, अपने आप इकोनॉमी अपने आप आगे बढ़ेगी. शहरांचा विकास सर्वसमावेशक असला पाहिजे. प्रत्येक शहराची स्वतःची ओळख कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सर्वसामान्यांचं जगणं सुखकर व्हायला हवं, अशीच स्मार्ट सिटीची संकल्पना आहे असं मोदी म्हणाले. स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 20 शहरातल्या विविध योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झाला. स्मार्ट शहरांमध्ये पुणे आणि सोलापूरची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. उरलेल्या 8 शहरातही आधीच विकास कामं सुरू करू असं मुख्यमंत्री म्हणाले. जबाबदार प्रशासन, माफक दरात सेवा सुविधा, रोजगार आणि सर्वसमावेशक विकास या 4 स्तंभांवर स्मार्ट सिटीची संकल्पना साकारली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडूही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सबका साथ सबका विकास हे तत्व साकारण्यासाठी आम्ही स्मार्ट सिटी योजना राबवतो आहोत. शाश्वत विकास साधण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असं नायडू म्हणाले. राज्यपाल चे विद्यासागर राव, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या पंपोर परिसरात काल दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. मात्र या कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 8 जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं, तर 21 जवान जबर जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जवानांची स्थिती गंभीर आहे. पंपोरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस पथकाच्या बसवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. मात्र या हल्ल्यात सीआरपीएफच्या 8 जवानांना वीरमरण आलं. गेल्या 3 आठवड्यात सुरक्षा दलाच्या पथकांवर झालेला हा 3रा हल्ला आहे. या हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या 8ही जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. चीनच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल चीनचे वित्तमंत्री लाऊ जिवेई यांची भेट घेतली.
या भेटीत द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आणि जागतिक आर्थिक स्थितीसोबतच G20 आणि ब्रिक्स या विषयांवरही चर्चा झाल्याचं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. जेटली उद्या चीनच्या वित्तमंत्र्यांसोबत मंत्रीस्तरावरील वार्षिक बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान बीजिंग इथं काल झालेल्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इव्हेंटच्या बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या बैठकीला जेटली उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकांशी संवाद साधणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा 21वा भाग आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, FM आणि विविध भारतीच्या केंद्रांवर प्रसारित होणार आहे. सुखोई या लढाऊ विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसवण्याचा प्रयोग काल नाशिक इथल्या हिंदुस्थान एरोनॉटिकलमध्ये यशस्वी झाला. या यशामुळे भारतीय संरक्षण दलानं लष्करी सज्जतेच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. या प्रयोगाच्या यशस्वीततेमुळे लढाऊ विमानावर 2.5 टन वजनाचं अवजड क्षेपणास्त्र बसवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. हे यश दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीचं यश असल्याचं ब्राह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. या प्रयोगामुळे हवेतून जमिनीवर मारा करण्याच्या आपल्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. परस्परांमध्ये कितीही शाब्दिक युद्ध झालं तरी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष गुळाला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटून बसतील अशी खरबरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत केली. देशातली मोदी लाट आता ओसरली असून केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे असं त्यांनी सांगितलं. पुण्यात झालेल्या स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौरांचा उल्लेख न होणं हा महापौरांचा अवमान असून शासनकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा असंही पवार यावेळी म्हणाले. साखरेवरचं निर्यात शुल्क वाढवल्यामुळे देशांतर्गत साठा वाढेल आणि दर कोसळतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. इतिहासात छत्रपतींकडून पेशव्यांची नेमणूक केली जात असे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करत असत. आता मात्र उलटं झालं आहे. फडणवीस छत्रपतींची नेमणूक करायला लागले आहेत अशी टिप्पणी पवार यांनी खासदार संभाजीराजे यांच्या नियुक्तीसंदर्भात केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास आमदार रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात तुर्ची इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं काल भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, अण्णासाहेब डांगे, सुमन पाटील उपस्थित होते. बिहार सरकारनं अलीकडेच धनगर समाजाला आरक्षण जाहीर केलं आहे. राज्यातही टाटा समाज विज्ञान संस्थेतर्फे धनगर समाजाची माहिती जमा करण्याचं काम सुरू असून राज्य सरकारही यासाठी अनुकूल असल्याचं रुपनवर यांनी सांगितलं. पावसापूर्वी आवश्यक डागडुजी न केल्यानं उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळांची अवस्था अतिशय हलाखीची झाली असून अनेक विद्यार्थ्यांना गळक्या छपराच्या वर्गखोल्यांमध्ये आपला अभ्यास करणं नाईलाजानं भाग पडत आहे. उरण येथील कलंबुसरे, रानसाई, खोपटा, पुनाडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अवस्था छत गळत असल्यामुळे अतिशय हलाखीची झाली असून या शाळांना शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे पत्रे, ताडपत्र्या, प्लास्टिक कागद आणि बादल्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून शाळेच्या छपरावरील जुने पत्रे काढून डागडुजी करून विद्यार्थ्यांची तात्पुरती बसण्याची व्यवस्था केली आहे. आता ही शाळा आम्ही जरी पूर्ण केलेली आहे जुन्या इमारतीची, तर काही कुकातून ते 1-2 हुक उलटे झाल्यामुळे म्हणजे त्याने खालच्या पनेलला मारल्यामुळे त्याच्यातून थोडं एक थंब पाणी मोठा पावसाळा ते झिरपतंय. त्याला पण आम्ही आता सरपंच सकाळी येऊन गेले शाळेत. त्याने सांगितलं का मी लगेच ऊन पडला तर 1 तासाच्या आत तुम्हाला तो सगळा बंदोबस्त करून आपली शाळा चांगली राहील या हेतून शासन कधी लक्ष देईल तर देऊ, पण तिथपर्यंत मी तरी लक्ष देऊन शाळेचं काम पूर्ण करेल. उच्च दर्जाचं शिक्षण आणि उत्तम दर्जाच्या शाळा यामुळे पालक वर्गांचा कल हा खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढू लागला आहे. परिणामी मराठी प्राथमिक शाळांची पटसंख्या धोक्यात आली आहे. ही परिस्थिती बदलून मराठी माध्यमांच्या शाळांना पुन्हा चांगले दिवस आणायचे असतील तर शिक्षण विभागानं या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
दादर इथल्या डॉक्टर आंबेडकर भवन या इमारतीवर करण्यात आलेली कारवाई कायद्यानुसार केली असून याविषयी कुठलेही गैरसमज पसरवले जाऊ नयेत असं आवाहन पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टनं केलं आहे। डॉक्टर आंबेडकर भवन ही इमारत मोडकळीला आली होती आणि महानगरपालिकेने ती धोकादायक स्थितीत असल्याची नोटीसही विश्वस्तांना बजावली होती। या इमारतीची दुरुस्ती केली नाही तर विश्वस्तांवर कारवाई केली जाईल असंही या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलं होतं। तसंच आंबेडकर भवनाच्या पुनर्विकासाचा आराखडाही पालिकेनं संमत केला आहे। धोकादायक स्थितीमधली ही इमारत असल्यानं ती पाडण्याची कारवाई करण्यात आली अशी माहिती ट्रस्टचे पदाधिकारी श्रीकांत गवारे आणि उत्तम बोधावडे यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली। त्यानुसार पोलिसांनी श्रीकांत गवारे आणि उत्तम बोधावडे यांच्यासह 400 अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला। आज अंमली पदार्थ गैरवापर आणि बेकायदा व्यवहाराविरोधी आंतरराष्ट्रीय दिन। सध्या तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे। अशा अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात ठोस पावलं उचलण्यासाठी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन पाळला जावा असा ठराव संयुक्त राष्ट्रानं 7 डिसेंबर 1987 रोजी सर्वसाधारण सभेत संमत केला। अंमली पदार्थ विरोधात समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आज विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अंमली पदार्थ विरोधी काम करणाऱ्या व्यक्तींचा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणाऱ्या तळागाळातल्या माणसांच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची आज 142वी जयंती। या द्रष्ट्या राजाच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा। प्रजेची उन्नती व्हावी, रयत सुखी व्हावी हे खऱ्या राजाचं ध्येय असतं। या राजपथावर आपल्या कर्तृत्वानं यशस्वी झालेल्यांपैकी अग्रणी म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं घाटगे घराण्यात 26 जून 1874 रोजी त्यांचा जन्म झाला। राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर ते कोल्हापूर गादीला दत्तक गेले। 2 एप्रिल 1894 ते छत्रपती झाले। देशावर इंग्रजांचं राज्य तर समाजावर सनातनी विचारांचा दबाव अशात शाहूंनी पुरोगामित्वाची सामाजिक सुधारणांची कास धरली। त्यांचं कार्य खरंच बहुआयामी। शिक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक सुधारणा, कला, क्रीडा, प्रशासन, व्यापार, उद्योग या सर्वच क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोलाचं आहे। प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणं, स्त्रियांना मोफत शिक्षण, प्रत्येक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मागास समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं असे अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक निर्णय त्यांनी अंमलात आणले। कैक कर्तृत्ववानांना उच्च शिक्षण आणि उद्योग नोकऱ्यांसाठी सहाय्य केलं। सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ अशा शब्दात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहूंचं समर्पक वर्णन केलंय। शाहू छत्रपतींवर महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता। त्यातूनच शाहू सत्यशोधक चळवळ कोल्हापुरात चालवली गेली। आर्थिक विकास, कर्जकरांच्या धोरणात सुसूत्रता, सहकारी व्यापारी चळवळीला प्रोत्साहन, शेतीच्या विकासासाठी नवे नवे प्रयोग, रस्ते, धरणं यासारख्या पायाभूत सुविधांची नियोजनबद्ध निर्मिती अशी कितीतरी कामं आजही मार्गदर्शक ठरणारी। त्यांनी कुस्ती, फुटबॉल यासारख्या खेळांना प्रोत्साहन दिलं। कोल्हापूर तर कुस्तीची पंढरीच झाली, कलेचं माहेरघर झालं। या रांगड्या, मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या मात्र जनतेसाठी ममत्वभाव असणाऱ्या शाहूंनी माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क मिळवून दिला, जातीभेदावर प्रहार केला। म्हणूनच या राजाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा होतो। हीच त्यांना खरीखुरी मानवंदना आहे। मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी कालपासून जोरदार पाऊस झाला। मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस न झाल्यानं 20% पाणी कपात कायम राहील अशी माहिती पालिकेचे सहआयुक्त सुधीर नाईक यांनी दिली आहे। हिंगोली जिल्ह्यात काल प्रचंड पाऊस झाल्यानं 2 तास हिंगोली ते नांदेड महामार्ग बंद होता। पोरखेडी इथं 2 जण पावसाच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल पावसानं दमदार हजेरी लावली। नागपूर, सोलापूर, उस्मानाबाद, वाशिम अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून धरणांच्या ठिकाणी हवा तेवढा पाऊस झाला नसल्याचं चित्र आहे। येत्या 24 तासात मुंबईसह कोकणातल्या अनेक भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं या काळात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा।
पुण्याच्या 14 प्रकल्पांचा प्रारंभ करत स्मार्ट सिटी पथदर्शी मोहिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते काल उद्घाटन. जबाबदार प्रशासन, माफक दरात सेवा सुविधा, रोजगार आणि सर्वसमावेशक विकास या 4 स्तंभांवर स्मार्ट सिटीची संकल्पना साकारणार मुख्यमंत्री. काश्मीरमधल्या पंपोरमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, 8 जवान शहीद. आणि सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.